विश्ववंदनीय स्वामी विवेकानंद यांची जयंती. विश्व बंधुत्वाची हाक देणारे पूज्य स्वामी विवेकानंद म्हणजे अखिल विश्वातील तरुणाईचे प्रेरणास्थान. हा दिवस आपण राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करतो. आज गुरुवार दिनांक 14 जानेवारी 2021 रोजी आपण एका विशेष व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे. विषय आहे आत्मनिर्भर भारत आणि वक्ते आहेत मराठी मातीतलं उमद व्यक्तिमत्व, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री आदरणीय नामदार नितीनजी गडकरी साहेब. आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय डॉक्टर दौ भोसले सर. मी सर्व मान्यवरांचे मनापासून स्वागत करतो. आदरणीय नितीन गडकरी साहेबांचं मनापासून स्वागत. नमस्कार. नमस्कार. मला सुरू करायचं आहे. हो सर. हो सर. अच्छा, ठीक ठीक. मला सुरू करायचं आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू स्वामी रामानंद आदरणीय डॉक्टर दौ भोसले कुलगुरू, त्याचप्रमाणे भोसले स्टुडंट डेव्हलपमेंट अथॉरिटीचे युनिव्हर्सिटीचे डायरेक्टर आदरणीय डॉक्टर डी.बी. मुंडे, विशेषतः त्या ठिकाणी उपस्थित NSSचे डायरेक्टर डॉक्टर शिवराज बोकाडे, डॉक्टर सर्जेराव शिंदे आणि उपस्थित सर्व मान्यवर. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाची महाराष्ट्रामध्ये एक वेगळी विशेषता आहे. स्वामी रामानंद तीर्थ यांनी आपल्याला केवळ मार्गदर्शन त्यांच्या विचारामुळे मिळालं असं नाही, तर त्यांच्या विचारामुळे त्यांनी समाजाला एक दिशा देणारं मोठं कार्य केलं. ते एक चालतं बोलतं विद्यापीठ होतं आणि त्यांच्या नावाने हे विद्यापीठ असल्यामुळे विद्यापीठाचे कार्य त्यांच्या विचाराच्या आणि व्यक्तिमत्वा अनुरूप असेल आहे, या सगळ्याच गोष्टीचा आपल्या सगळ्यांना अतिशय आनंद आहे. आज आपण आजच्या या विशेष कार्यक्रमामधून आपल्या सगळ्यांमध्ये आपली प्रेरणास्तोत्र, आदराचं स्थान स्वामी विवेकानंद यांचं आपण स्मरण करतो आहोत. स्वामी विवेकानंदांनी भारतीय संस्कृतीची पताका ही खऱ्या अर्थाने संपूर्ण जगामध्ये पोहोचवली. स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेत केलेलं जे भाषण होतं शिकागोला, ते केवळ भारतीयांचं नाही तर जगातल्या सर्व धर्मियांच्या आदराकरता आणि प्रेरणेकरता एक स्तोत्र बनलेलं होतं. स्वामी विवेकानंदांच्या बाबतीमध्ये एक गोष्ट विशेष रूपाने आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे की त्यांनी अशी भविष्यवाणी केली होती की 18वं शतक जेव्हा होतं तेव्हा सगळीकडे मुघल सल्तनतचा बोलबाला होता. 19व्या शतकाच्या वेळी सुरुवातीपासून इंग्रजांचा सगळीकडे बोलबाला होता आणि त्या ठिकाणी इंग्रजांचा युनियन जॅक जगातल्या अनेक देशामध्ये फडकवता, किंबहुना जगाचे ते राजे होते. आणि हा इंग्रजी साम्राज्याचा सूर्य कधी मावळणार नाही इथपर्यंत लोक भावना व्यक्त करत होते. त्यानंतर 20वं शतक जे होतं ते अमेरिका एक सुपर पॉवर, सुपर इकॉनॉमिक पॉवर म्हणून जगासमोर आलेली आहे. आणि आज देखील अमेरिका सर्वांगीण दृष्टीने, प्रगती आणि विकासाच्या दृष्टीने आज जगामध्ये नंबर 1 वर पोहोचलेली आहे. विवेकानंदांनी पुढे सांगितलं होतं की 20वं शतक जसं अमेरिकेचं आहे, 18वं शतक मुघल सल्तनतचं होतं, 19व्या शतक इंग्रजांचं होतं आणि 20वं शतक अमेरिकेचं होतं. तेव्हा त्यांनी भविष्यवाणी केली होती की 21वं शतक जे होईल ते भारतीयांचं होईल आणि भारताचं होईल. आणि म्हणून या आपल्या भारताला, या आपल्याला ज्या 21व्या शतकात जगातली सुपर इकॉनॉमिक पॉवर बनवायचं आहे, ते बनवण्याचे शिल्पकार कोण आहेत, त्याचे खरे स्टेक होल्डर कोण आहेत? खऱ्या अर्थाने हे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी भारतातल्या युवा शक्तीवर आहे. आज देखील जगामध्ये सगळ्यात जास्त कमी वयाची यूथ पॉवर जर कोणत्या देशामध्ये असेल
तर त्या देशाचं नाव भारत आहे. आणि म्हणून आजचा युवक हा उद्याचा नाही तर आजचा नागरिक आहे. आणि हा या आत्मनिर्भर भारताचाही शिल्पकार आहे. आणि सुखी समृद्ध संपन्न शक्तिशाली सुपर इकॉनॉमिक पॉवर भारताचा खऱ्या अर्थाने हा जो युवक आहे हाच खऱ्या अर्थाने त्याचा करता करविता आहे. आणि म्हणून आज या युवकांनी स्वामी विवेकानंदांचं स्मरण करून स्वामी विवेकानंदांचा जो संकल्प होता त्या संकल्पाच्या आधारावर आपल्याला आपल्या भारताचं जे स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातलं जे भारत आहे ते निर्माण करण्याचं जे संकल्प आहे तो संकल्प आपल्या सगळ्यांना पूर्ण करणं हीच युवा दिनाच्या निमित्ताने जे आपण स्वामी विवेकानंदांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा दिन साजरा करतो त्यामध्ये नक्कीच आपल्या सगळ्यांकरता ही प्रेरणा आहे की आज आपण हा संकल्प केला पाहिजे. असं लोकमान्य टिळक नेहमी म्हणायचे की एखादा व्यक्ती आपल्या जीवनात जगला किती यापेक्षा तो जीवन जगला कसा आहे जास्त महत्त्वाचा आहे. आणि मला निश्चितपणे आपण जेव्हा स्वामी विवेकानंदांकडे छत्रपती शिवाजी महाराजांकडे बघतो कधीकधी मला कधीच या गोष्टीचं नेहमी एक विषम्य वाटतं की स्वामीजींना केवळ 39 वर्षाचंच आयुष्य मिळालं. ज्ञानेश्वरांचं आयुष्य किती कमी होतं, 16 वर्षात त्यांनी किती चमत्कार केले. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य किती कमी होतं. परमेश्वराने स्वामी विवेकानंदांना ज्ञानेश्वर महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांना इतकं कमी आयुष्य का दिलं. जर यांना खऱ्या अर्थाने पूर्ण 70, 75, 80, 85 वर्षापर्यंत काम करण्याची संधी मिळाली असती तर हा देश कुठल्या कुठे गेला असता, कुठल्या कुठे प्रगती आणि विकास झाला असता. पण मग नंतर असं आहे की जन्म आणि मृत्यू हे काही आपल्या हातात नाही आहे. ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू अटळ आहे. हा या पृथ्वीचा यावत चंद्र दिवा करू असा नियम आहे, त्याला कोणीही अपवाद नाही आहे. आणि म्हणून त्याच्यात जे लोकमान्य टिळकांनी सांगितलं की एखादा व्यक्ती जीवनात जगला किती यापेक्षा जीवन जगला कसा हे महत्त्वाचं आहे. स्वामी विवेकानंद केवळ 39 वर्ष जगले, परंतु त्यांनी भारतीय संस्कृती, धर्म आणि मानवता या विषयावर त्यांनी जे मार्गदर्शन करून ठेवलेलं आहे, ज्या बाबतीमध्ये त्यांनी विशेष रूपाने प्रबोधन केलेलं आहे, त्यांचं विचारधन हे मात्र यानंतर पिढ्यानपिढ्या आपल्या सगळ्यांच्या कामात नक्की येणार आहे. स्वामी विवेकानंदांनी वेदांताचं मर्म समजावून सांगितलं आणि अद्वैताचा अर्थ समजावून सांगितला. आणि त्याचवेळी त्यांनी आपल्या सामाजिक जीवनामधल्या ज्या विकृती होत्या, रूढी, परंपरा, जातीयता, सांप्रदायिकता यावर देखील निर्भयपणे बोट ठेवलं. आणि त्यांनी सांगितलं की पहिल्यांदा स्वयंपूर्ण आणि स्वावलंबी झालं पाहिजे, आत्मनिर्भर झालं पाहिजे, आर्थिकदृष्ट्या सक्षम झालं पाहिजे. आणि त्यांनी काय सांगितलं की या समाजातली गरिबी, भूकमरी, बेरोजगारी, अशिक्षितपणा, अज्ञान, अंधकार हा दूर झाला पाहिजे आणि सर्वांगीण विकासाचा प्रकाश आपल्या जीवनामध्ये निर्माण झाला पाहिजे, आपल्या समाज जीवनात आणि आपल्या देशात निर्माण झाला पाहिजे. खरं म्हणजे त्यांचे जीवन हाच आजच्या युवकांसाठी व्यासंगाचा आणि ध्यासाचा, नीतिमत्तेचा आणि दूरदृष्टीचा आदर्श आहे. आज आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील याच विचाराच्या अनुरूप आत्मनिर्भर भारताच्या बाबतीमध्ये त्यांनी एक नवीन स्वप्न, 5 वर्षामध्ये $5 ट्रिलियन इकॉनॉमी, 111 लाख कोटी रुपयाचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि आपल्या देशाला आपण आत्मनिर्भर भारत बनवण्याचा एक संदेश दिलेला आहे. 125 वर्षापूर्वी स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठामध्ये अशाच आत्मनिर्भर भारताचं स्वप्न त्या ठिकाणी मांडलं होतं. काही पत्रकार त्यांना भेटले होते आणि त्यांनी हेच स्वप्न मांडलं. एखादा देश आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करतो किंवा आत्मनिर्भर होऊ पाहतो तर त्याची पूर्वअट म्हणजे सर्वांमध्ये ऐक्य निर्माण झालं पाहिजे. स्वामी विवेकानंदांनी एकतेचं महत्त्व राष्ट्रनिर्मितीच्या संदर्भात सांगितलेलं आहे. ही ऐक्य किंवा एकवाक्यता किंवा एकात्मता फक्त धर्मचरणापुरता नव्हे तर आपले ध्येय, त्याकडे जाण्याचा मार्ग, त्यासाठी प्रक्रिया
आणि आपलं व्यक्तिगत चाल चलन व्यवहार आणि चरित्र हे त्याकरता सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपली नीतिमत्ता, आपला दृष्टिकोन आणि प्रत्येक टप्प्यातील आपली कृती, आपली वागणूक, ज्याला आपल्या सोप्या भाषेत चाल चलन व्यवहार आणि चरित्र म्हटलेलं आहे, हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आपल्या समाजातली छुआछूत, अस्पृश्यता, जातीयता, सांप्रदायिकता, सामाजिक विषमता, आर्थिक विषमता, उच्च नीचतेचा भाव, खरं म्हणजे या सगळ्या विषयावर आजच्या युवकाला एक कटिबद्ध स्ट्रॉंग कन्व्हिक्शन की मी जीवनामध्ये या आधारावर चालेन अशा प्रकारचा संकल्प करणारी युवा शक्ती उभी झाली पाहिजे. मी नेहमी म्हणतो की एखादा व्यक्ती त्याच्या जातीने, पंथाने, धर्माने किंवा सेक्सने श्रेष्ठ नाही आहे. तो व्यक्ती त्याच्या गुणवत्तेने मोठा आहे. आपण नामदेव महाराजांना, तुकाराम महाराजांना, तुकडोजी महाराजांना, शिवाजी महाराजांना, बाबासाहेब आंबेडकरांना, महात्मा ज्योतिबा फुलेंना, साधू, संत, समाजसुधारक खूप नावं घेता येईल. आपण या सगळ्यांना जातीच्या आधारावर बघण्याची काही लोक प्रयत्न करतात. हे दुर्भाग्यपूर्ण आहे. ही आपल्या समाजाचे अलंकार आहेत, देशाचे अलंकार आहेत. आणि या सगळ्यांपासून त्यांच्या जीवनातल्या चिंतनातून वैचारिक प्रेरणा घेऊन आपल्याला आपल्या समाजामध्ये हा बदल घडवून आणायचा आहे. आणि तो आणण्याकरता आपण खऱ्या अर्थाने सामाजिक समता, समरसता आणि आर्थिक समता आणि आर्थिक समरसता ही आपल्या जीवनाची कटिबद्धता ठरवली पाहिजे. मी जातीपातीला मानणार नाही. जात, पंथ, धर्म, भाषा, संप्रदाय, सेक्स याच्या आधारावर कुठल्याही प्रकारचं डिस्क्रिमिनेशन करणार नाही. सगळा भारतीय समाज माझा आहे आणि प्रत्येकजण या समाजातला घटक आहे. या समाजातले जे शोषित आहे, पीडित आहे, दलित आहेत, जे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक दृष्टीने मागासलेले आहेत, ते माझ्या परिवाराचे अंग आहेत. सामाजिक जबाबदारी आणि सामाजिक संवेदनशीलता म्हणून त्या सगळ्यांना पुन्हा एकदा अंधारातून प्रकाशाकडे नेणं, त्यांची सर्वांगीण उन्नती आणि विकास करणं आणि त्या सगळ्यांना स्वाभिमानी हिंदुस्थानचं एक महत्त्वपूर्ण स्टेक होल्डर बनवणं आणि या राष्ट्रीय पुनर्निर्माणाच्या आणि सामाजिक आर्थिक परिवर्तनाच्या ह्याच्यात त्यांचा सहभाग आणि सहकार्य घेऊन त्यांना पुढे नेण्याकरता प्रयत्न करणं आणि त्यांनी यशस्वी झाल्यानंतर या उद्दिष्ट पूर्ण करण्याकरता त्यांनी इतरांकरता प्रयत्न करणं, अशा प्रकारची सामाजिक आर्थिक परिवर्तनाची एक चळवळ आपण यशस्वीपणे पूर्ण करणं म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ किंवा स्वामी विवेकानंदांचं स्वप्न पूर्ण केलं असं म्हटलं जाईल. राष्ट्र परमधर्म. आता परराष्ट्रीयचा परम वैभव आणि राष्ट्रच हे सर्वस्व आहे. आणि म्हणून या राष्ट्राची सर्वांगीण उन्नती आणि विकास करायचा असेल तर काय केलं पाहिजे? आत्मनिर्भर भारत म्हणजे काय आहे? आपल्याला माहीत आहे, स्वदेशी स्वावलंबन हा जो विचार होता महात्मा गांधींनी आपल्याला दिला. आपण काही करू शकतो. काल मी दिल्लीमध्ये होतो. परवा आम्ही एक नवीन पेंट खादी ग्रामोद्योगकडनं हे केला, इश्यू केला, आपला त्याचा लॉन्च केला. त्याचं इतकं आहे की प्रत्येक आपल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांकडे गाय आहे, म्हैस आहे, बैल आहे. आणि आपला हा ग्रामीण भागातला जो ग्रामीण शेतकरी आहे हा आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण झाला पाहिजे. त्यांनी केमिकल फर्टिलायझर, मी नेहमी म्हणतो की एकीकडे त्याला जास्तीत जास्त किंमत मिळाली पाहिजे, हे जसं बरोबर आहे, तसं त्याचा उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे. आणि म्हणून आपल्या इथे युरिया किंवा केमिकल फर्टिलायझर वापरायच्या ऐवजी ऑर्गॅनिक शेती करता येईल का? त्यामध्ये असणारे जे काही आज वेस्ट आहेत, म्हणजे मी नेहमी 2 विचाराच्या बाबतीत आग्रहाने सगळ्यांसमोर मांडतो. आपण सगळेजण विद्वान मंडळी आहात, कदाचित माझ्यापेक्षा जास्त आपण त्याचं ॲनालिसिस आणि मूल्यांकन करू शकाल. मी 2 फिलॉसॉफी नेहमी लोकांना सांगतो. एक फिलॉसॉफी म्हणजे इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल्ड and successful practices. We name it as a knowledge and conversion of knowledge into wealth. हे आपल्या देशाचं भविष्य आहे. आणि दुसरी फिलॉसॉफी जी आहे ती कन्व्हर्शन ऑफ वेस्ट इनटू वेल्थ. म्हणजे कोणीही टाकाऊ नाही आहे, कोणीही वाईट नाही आहे. जर योग्य संस्कार मिळाले, योग्य विजन मिळाले आणि योग्य मार्गदर्शन, नेतृत्व मिळालं तर यू कॅन कन्वर्ट वेस्ट इनटू वेल्थ. आणि म्हणून कालचं उदाहरण मी तुम्हाला आनंदाने सांगेन की आपल्या सायंटिस्टनी, भारतीय सायंटिस्टनी खादी ग्रामोद्योगच्या जयपूरमध्ये इन्स्टिट्यूटमधून
आपला ऑइल पेंट आणि डिस्टेम्पर दोन्ही प्रकारचा पेंट तयार केला आणि आपल्या भारतात जेवढ्या फॉरेन कंपनीचे आणि जेवढे रेप्युटेड कंपनींचा पेंट आहे त्याचे जेवढे स्टँडर्ड्स आहेत तेवढा स्टँडर्ड पूर्ण करणारा हा पेंट आहे. त्याशिवाय ॲडिशनल बेनिफिट्स आहेत. तुम्हाला माहिती असेल की आपल्याकडे यज्ञामध्ये पवित्र कार्यामध्ये आपण शेणाने पहिले सारवायचो. त्या शेणाचे काही नैसर्गिक गुणधर्म पण आहे आणि याच्या आधारावर तो पेंट तयार केलेला आहे. त्याला 3 लॅबॉरेटरींनी मान्यता दिलेली आहे. आता ISI स्टँडर्ड्स पण त्याचे आम्ही नक्की करायला मी लिहिलेला आहे. आणि या पेंटमध्ये आपण जर वेगळ्या प्रकारचा रंग टाकला तर तो ज्या प्रकारचा रंग त्या प्रकारचा पेंट होणार आहे. आणि या पेंटची किंमत ज्या कंपनींचा पेंट मार्केटमध्ये 550 ते 550 रुपये लिटर आहे, हा पेंट मात्र 250 रुपये लिटर आहे. याची विशेषता ही आहे की असं आपण गृहीत धरा की आपण आपल्या देशामध्ये सगळीकडे प्रत्येक खेड्यात गाई आहे, म्हशी आहे, बैल आहेत आणि आपण शेण जे आहे ते 5 रुपये किलोने विकत घ्यायचं. आणि 5 रुपये किलोने जर शेण विकत घेतलं आणि प्रत्येक गाव एक पेंट तयार करणारी फॅक्टरी तयार झाली, ग्रामोद्योग, कृषी उद्योग, कुटीर उद्योग, हा गांधीजींचा विचार हाच आहे की आपण 5 रुपये किलोने जर शेण विकत घेतलं तर एक गाय जर अशक्त असेल तर 20 किलो आणि स्ट्रॉंग असेल तर 30 किलो, म्हणजे कमीत कमी एका गाईपासून जर हिशोब केला तर आपण त्याला 30 किलो देणारी जर गाय असेल तर 150 रुपये रोज शेणामुळे मिळतील, तर 30 दिवसाचे 4,500 रुपये असतील. आणि गोमूत्रापासून फिनाईल तयार केलं, व्हॅल्युडेशन केलं, बाकी उपयोग केला तर 20 रुपये लिटर गोमूत्र जाऊ शकतं. आणि म्हणून आज त्याच्यातूनही आपण अगदी 10 रुपये किलो जरी भाव धरला तरी 150-200 रुपये त्याचे मिळू शकतात, दुधाचे वेगळे. आणि एक गाय, एक कडुलिंबाचं झाड आणि एक परिवार याची इकॉनॉमी चालू शकते. आता याच्यावर पलीकडे जाऊन आमच्याकडे आम्ही आता नागपुरात प्रयोग पण झाला आणि यशस्वी झाला. आता वेटनरी युनिव्हर्सिटीला मी ती लॅबॉरेटरी पण दिलेली आहे की आपल्या इथली 1962 साली आपल्या इथलं साहिवाल जातीचा सांड गाय ही ब्राझीलमध्ये गेली आणि तिथून त्यांनी साहिवालचं ब्रीड तयार केलं. आपली देशी ब्रीड जी आहे साहिवाल, गीर, अतिशय राठी, अनेक चांगल्या 4-5 चांगल्या गायी आहेत. त्याच्यामध्ये जी गाय 60 लिटर दूध देते त्याचा बूल, त्याचं सिमेन्स आपण इंडियात आणलं आणि ते सिमेन्स आपण आपल्या 2 लिटरच्या गाईला दिलं तर तिच्यापासून जी गोरी झाली ती 20 ते 25 लिटरची झाली. पण आता नवीन टेक्नॉलॉजी आली आहे आणि इथेच आपल्याला स्वराज्याचं रूपांतर सुराज्यात करायचं असेल तर आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर पहिले गावं झाली पाहिजे, शेतकरी झाला पाहिजे, शेतमजूर झाला पाहिजे. आता टेक्नॉलॉजीचा उपयोग कसा आहे की त्याच्यामध्ये आपण केवळ याचा सिमेन्स इंजेक्ट करून 22 लिटरची गाय केली असं नाही आहे. आता पलीकडे आणले आपली टेक्नॉलॉजी आलेली आहे आणि ज्याचा युनिव्हर्सिटीमध्ये आपण याचा VC साहेबांना विनंती करीन की जरी तुम्ही वेटरनरी युनिव्हर्सिटी नसले तरी पण हे काम तुम्ही हातात घ्या. आणि त्याच्यामध्ये आता असं आहे की 100% गोरीच होईल, गोरा होणार नाही, म्हैसच होईल, रेडा होणार नाही ही आली. आणि आता पलीकडे तर आमच्या युनिव्हर्सिटीत परवा मी स्वतः याचं उद्घाटन केलं, भारत सरकारने पैसे दिले की त्याचा जो पोट आहे आणि या सगळ्या प्रयत्नांची भाकड गाय आहे की जिला जनत नाही त्याच्यापासून आज तुम्ही बघा की एक गाय आपल्याकडे देशी गाय जर 20-20, 25-25 लिटर दूध देणारी झाली, तिच्या शेणाला 5 रुपये भाव मिळाला, आपलं 5 रुपये किलो, गोमूत्राला भाव मिळाला, त्याच्यातून व्हॅल्युएडेशन झालं, आज गोमूत्र औषधं तयार करायला लागले, त्याच्यावर रिसर्च झालं, तर एक गाय आणि एक निंबाचं झाड आपलं सगळं चित्र बदलून जाईल. मी आता माझ्या घरचा स्वतःचा ट्रॅक्टर, मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे, मी स्वतःचा ट्रॅक्टर त्याच्याकरता कायदे तयार केले आणि आम्ही आता हे जे बायो CNG तयार करतो. बायो CNG म्हणजे पराठ्या, तुराट्या, तणस, सोयाबीनचं कुटार आपण जाळतो अनेक वेळा, त्याचं बायोडायजेस्टरमध्ये टाकून त्याच्यापासून मिथेनवरून CO2 वेगळा करणं आणि त्यातून बायो CNG तयार केला. आणि हा बायो CNG जो आहे हा आता आम्ही नागपूरला 100 बसेस त्याच्यावर चालवतो. आता 400 बसेस करतो आणि मी ठरवलं की आपल्या इथल्या शहरातल्या सगळ्या बसेस आपण त्याच्यावर कन्व्हर्ट करू. एवढंच नाही तर आता आम्ही नागपूर शहरातल्या 4 व्हीलरही कन्व्हर्ट केल्या. लोक येऊन लाईन लावून करून आले. का?
कारण या टेक्नॉलॉजीमुळे असं आहे की एक बस डिझेलवर जो खर्च होतो वर्षाचा, समजा त्या ह्याच्यातला तो अर्धा होतो, म्हणजे जवळपास 40% याच्यामध्ये कॉस्टमध्ये तेवढं मायलेज मिळतं. आणि शिवाय इम्पोर्ट सबस्टिट्यूट, कॉस्ट इफेक्टिव्ह, पोल्युशन फ्री आणि इंडिजिनियस. आपल्या गोबर गॅसमध्ये आपण मिथेनच तयार करतो ना. आणि म्हणून आज आपल्या इथे मी हा जो ट्रॅक्टर तयार केला आहे आमचा, तो 15 दिवसांनी दिल्लीत आता लॉन्च करा, दिल्लीत तो सर्टिफाय करायला, टेस्टिंग करायला पाठवला आहे. परवा महाराष्ट्राचे आपले ट्रान्सपोर्ट मंत्री अनिल परब इथे आले होते आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही ती बस आणि ट्रॅक्टर त्यांनी बघितला आणि मी त्यांना म्हटलं महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी जर हा ट्रॅक्टर आपण जर त्यांना दिला आणि आमच्या भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये धान होतो, पॅडी, राईस, आणि याच्यातला तो जो तणस आहे त्याच्यापासून जर आपण बायो CNG तयार केला तर आपलं एक शेतकऱ्याचा 1,00,000 रुपये वर्षाचा फायदा आहे, सेविंग आहे 1,00,000 रुपये. त्यांनी जर औषधं, इन्सेक्टिसाइड्स, कॉन्टॅक्ट सिस्टेमिक असतील कुठल्याही प्रकारचे, त्याच्याऐवजी आपण आज मला माझ्या स्वतःच्या शेतीमध्ये 60 एकर शेती आहे, त्याच्यामध्ये आम्ही अमृत पाणी, त्या काही लोक जीवामृत म्हणतात, 200 लिटर पाण्यामध्ये 20 लिटर देशी गाईचं गोमूत्र, 10 किलो शेण, 1 किलो गूळ, अर्धा किलो 1 किलो बेसन आणि वडाच्या झाडाखालची माती टाकून ते 3-4 दिवस सडवून तेच पाणी आपण दांडाने प्रत्येक झाडाला जर दिलं तर त्याला अमृत पाणी किंवा जीवामृत म्हणतात. तुम्हाला सांगतो माझ्याकडची ही भाजी आहे, ही आता प्रतापनगर चौकात नागपूरच्या आम्ही इथे देतो, ऑर्गॅनिक आहे, खतं वापरत नाही. तुम्हाला असे रोगही येत नाहीत त्याच्यावर. भेंडी आहे, चवळी आहे, सांबार आहे, आलं आहे, मिरच्या आहे, ही सगळी भाजी त्या ठिकाणी जेव्हा लोकांना माहीत झालं की ह्याला केमिकल फर्टिलायझर वापरलं पण सर्टिफाय झालेलं नाही आहे, तर त्याच भाव जातं. मला मार्केटपेक्षा 5 ते 10 रुपये जास्त भाव मिळतो आणि 8% दलाली पण वाचली आणि आज खर्च कमी झाला. टू सेव्ह मनी इज टू अर्न मनी. आज विद्यापीठाने आपल्या कंपाऊंड वॉलवर बांबू लावला, सगळीकडे बांबूची झाडं लावली, तर भीमा नावाचा बांबू आहे तो जर लावला तर त्याचं एकरी 2 वर्षांतर उत्पन्न 200 टन आपल्याला एकरी उत्पन्न मिळतं. आणि विद्यापीठाला दरवर्षी समजा जर एक 10-20 हजार टन बांबू झाला तर बांबूतून किती फायदा होऊ शकतो. मी आता पाशा पटेल आपल्या मराठवाड्यातल्या, त्यांनी त्यांच्या शेतीवर मागे लागून त्यांनी बांबू लावला आणि तुम्हाला अशा बीड जिल्ह्यातला बांबू नागपूरच्या हर्डे नावाच्या एका कॉन्ट्रॅक्टरनी बांबू विकत घेतला आणि 10 कोटी रुपयाचा बांबू बीडमध्ये घेऊन बल्लारपूर पेपर मिलला सप्लाय केला. आता आज देशामध्ये तांदूळ सरप्लस आहे, साखर सरप्लस आहे. जगामध्ये साखरेचा भाव 22 रुपये होता, आता 28 रुपये किलो झाला आणि आपल्याकडे 34 रुपये किलो आहे. आपल्याला साखर एक्सपोर्ट करायला मागच्या वर्षी आपण 10 रुपये किलोप्रमाणे 60 लाख टन साखर एक्सपोर्ट करायला 6,000 कोटी दिले. म्हणून मग आपल्या देशात आपण इथेनॉल बनवलं पाहिजे, जे पेट्रोल डिझेलचा पर्याय. 20,000 करोडची इकॉनॉमी आता आम्ही 2 लाख करोडची करणार आहे. या इथेनॉलपासून आता नवीन फ्युएल तयार करून प्राज इंडस्ट्रीज पुण्याची आहे, त्यांनी आपल्या एअरफोर्सचे हेलिकॉप्टर आणि फायटर जेट त्याच्यावर चालवले, स्टँडर्ड्स आपण नक्की करतो आहे. म्हणजे आज 7-8 लाख कोटी रुपयाचं इम्पोर्ट आपलं क्रूड ऑइलचं आहे, पेट्रोल डिझेलचं आहे. आणि जर उद्या नांदेडच्या, मराठवाड्यातल्या, विदर्भातल्या शेतकऱ्यांनी जर बायो CNG तयार केला, जट्रोफापासून बायोडिझेल तयार केलं, रतनज्योत, मोह, साल, करंज, टोळी, जंगलात आपल्या आदिवासींनी डिझेल तयार केलं आणि आपली विमानं, आपल्या गाड्या, आपल्या ट्रक, आपल्या बसेस, आपल्या स्कूटर त्याच्यावर चालल्या आणि आपलं इम्पोर्ट कमी झालं, तर देशाच्या इकॉनॉमीचं 2 लाख कोटी रुपयाचं इम्पोर्ट कमी झालं तर कमीत कमी 25 लाख शेतकऱ्यांना या 2 लाखपैकी 1 लाख कोटी रुपये शेतकऱ्याच्या खिशात जातील आणि 25 लाख मुलांना रोजगार मिळेल. म्हणजे स्वदेशी स्वावलंबनचा विचार करत असताना, आत्मनिर्भर भारताकडे जात असताना टेक्नॉलॉजी आणणं, इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च आणि स्किल्ड याचा उपयोग करून अपग्रेडेशन ऑफ द टेक्नॉलॉजी आणि गावं समृद्ध संपन्न केली पाहिजे, हे आत्मनिर्भर भारतामधली पहिली आवश्यकता आहे. आज आपल्या देशाच्या GDPमध्ये 8 ते 10% कॉन्ट्रीब्युशन ॲग्रिकल्चर आणि अलाइड इंडस्ट्रीजचं आहे.
आज आपल्या देशाच्या विकासामध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचं 22 ते 24% आहे आणि आपल्या देशाच्या विकासामध्ये सर्व्हिस सेक्टरचं 52 ते 54% आहे. आता तुम्हीच मला सांगा की आपण जर ॲग्रिकल्चरचं कॉन्ट्रीब्युशन GDP मधलं 20% नेलं तर कशाला कोणी शेतकरी आत्महत्या करेल. मी आत्ता तुमच्या कार्यक्रमाला नाही पाण्यावर काम करतो आणि धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा, थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा. मी NGO केला. आता अनेक तुमच्या मराठवाड्यात मी ब्रिज कम बंधारे बांधतो आहे आणि मोठे मोठे रस्ते बांधत असताना त्याची जी आम्ही नदी नाल्या खोलीकरण केलं, तलावातली माती काढली, ती रस्त्यात वापरली. तुम्हाला आश्चर्य वाटेल, लाखो एकर जमीन पाण्याखाली आली, अनेक विहिरी 4 झाल्या. ज्या बुलढाणा जिल्ह्यात सगळ्यात जास्त दुष्काळ पडतो तिथे आम्ही अजिंठा ते बुलढाणा रस्त्यावर 26,000 विहिरीत पाणी आलं. अर्धा तास पंप चालायचा, आता 12 तास, 14 तास, 24 तास चालायला लागला. आणि पाणी आल्यामुळे शेतकऱ्याचं उत्पन्न 2.5 पटींनी वाढणार आहे. ते ड्रीपनी केलं तर अजून जास्त फायदा होणार आहे. म्हणजे 1 रुपया खर्च न करता NHIच्याच कॉन्ट्रॅक्टरनी हे काम केलं आणि त्या कामातून आपल्याला आज एवढं मोठं पाण्यामध्ये काम झालं. आज मराठवाड्यामध्ये कशाला पाण्यासाठी दुष्काळ होईल. जर गावातलं पाणी गावात, घरातलं पाणी घरात, शेतातलं पाणी शेतात, विद्यापीठातलं पाणी विद्यापीठात, काहीच कठीण नाही आहे. पावसाळ्यात आपण तेच पाणी वाचवून जमिनीत आतमध्ये नेलं, फिक्स डिपॉझिट वॉल्टसारखं स्टोअर केलं आपल्याकडे संपत्ती पाण्याची, तर काहीच प्रॉब्लेम येणार नाही. आणि म्हणून अशा करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत आणि यापैकी अनेक गोष्टींची टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे आणि यामुळे आपल्याला गावं सुखी समृद्ध संपन्न केली पाहिजे. जे ग्रामीण कृषी क्षेत्र, वनवासी क्षेत्र, जंगल क्षेत्र आणि ज्याच्यामध्ये 115 ॲस्परंट डिस्ट्रिक्ट्स आहेत जे सामाजिक आर्थिक शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आहेत. त्याच्यामध्ये वाशिम जिल्हा आहे, गडचिरोली जिल्हा आहे. वाशिम जिल्हा तुम्हाला लागून आहे आणि त्याचबरोबर आज मला माहिती आहे की मराठवाड्यात देखील मोठ्या प्रमाणावर सामाजिक आर्थिकदृष्ट्या अनेक ठिकाणी मागासलेपण आहे. पण आता मराठवाड्यात पाणी आलं. समजा एक गृहीत धरा तुम्ही की मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या विहिरीला 24 तास पुरेल एवढं पाणी आलं आणि त्याला जर सोलर वॉटर पंप मिळाला, इलेक्ट्रिक बिल द्यायची गरज नाही, 5 हॉर्स पॉवर 3 हॉर्स पॉवरचा, आणि त्याला जर ड्रीप बरोबर मिळालं तर तुम्ही एक समजा की त्याला किती याच्यात त्याचा फायदा होईल. चांगलं स्वस्तातलं सीड कसं मिळेल आणि केमिकल फर्टिलायझरच्या ऐवजी त्याला ऑर्गॅनिक फर्टिलायझर आपण तयार केले, कंपोस्ट खतं तयार केली, गांडूळ खतं तयार केली, अमृत पाणी दिलं आणि कडुनिंबाचा रस असेल किंवा अन्याचे छोटे खूप प्रयोग आहे. याच्यावरच तुम्हाला विद्यापीठात ठरवलं तर तुमच्या इथे अनेक लोक प्रयोग करणारे मिळतील आणि एकाचा सक्सेसफुल प्रयोग दुसऱ्यापर्यंत पोहोचणं हे शेवटी आत्मनिर्भर भारतामधली सक्सेस स्टोरी आहे. आणि मग एकीकडे उत्तम इंडस्ट्री, इम्पोर्ट सबस्टिट्यूट, स्वदेशी उत्पादनाचं वाढवणं, एक्सपोर्ट वाढवणं, इम्पोर्ट कमी करणं, टेक्नॉलॉजीला अपग्रेड करणं, इन्व्हेस्टमेंट, फॉरेन इन्व्हेस्टमेंट आणणं, त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चर, वॉटर, पॉवर, ट्रान्सपोर्ट, कम्युनिकेशन, उत्तम रस्ते आपण बनवली पाहिजे, एअरपोर्ट्स बनवली पाहिजे, रेल्वे बनवली पाहिजे. इतक्या कल्पना चांगल्या आहेत की मी तरुणांशी बोलत असल्यामुळे मी तुम्हाला आनंदाने सांगतो की मला आधीपासून प्रयोग करायची आवड आहे. मी काही इंजिनियर पण नाही, फारसा तज्ज्ञही पण नाही, खूप हुशार मुलगाही पण नव्हतो. पण आज देशामध्ये मी मागच्या 5 वर्षात 17 लाख कोटी रुपयाचे रस्ते पूल बांधले. आता एक आम्ही कारगिलच्या खाली टनेल बांधतो तर सरकारी किंमत आली 11,000 कोटी. मी वर्षभर मागे लागलो, त्याच्यात टेक्नॉलॉजीत काम केलं. मी इंजिनियर नाही आहे आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल त्या टनेलचं टेंडर आता 3दा-4दा निघालं, काही होऊ शकलं नाही. आता त्याचं टेंडर स्वीकारलं, काम सुरू झालं आणि 5,000 कोटी रुपये वाचले. 5,000 कोटी. आता तुम्ही मला सांगा एका प्रोजेक्टमध्ये 5,000 कोटी वाचले. आपण मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे बांधला त्यावेळी धीरूभाई अंबानी होते, ते त्यांचं टेंडर 3600 कोटी रुपयाचं त्या काळातलं 95 साली. आणि आपण मी त्यावेळी ते रिजेक्ट केलं आणि नाराज झाले ते बरेच. पण ते 3600 कोटी म्हणजे आजचे 50,000 कोटी. ते काम 1600 कोटीत पूर्ण झालं आणि म्हणजे जवळपास त्या कामामध्ये 2,000 कोटी वाचले. म्हणजे आजच्या हिशोबाने 20,000 कोटी सेव्हिंग झालं. मुंबईतले उड्डाणपूल होते 2,000 कोटीचे, आम्ही बांधले 1,000 कोटीत, 1,000 कोटी वाचले. त्यावेळेचे 1,000 म्हणजे आजचे 20,000 कोटी झाले. त्यामुळे आपल्याला आपल्या देशात आपल्या याच्यात टेक्नॉलॉजीचा उपयोग करून, शिक्षणाचा उपयोग करून
आपल्या तरुण पिढीला टेक्नॉलॉजी सॅव्ही बनवणं, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग करून ग्रामीण कृषी क्षेत्रात बदल करणं, त्याचबरोबर नवीन नवीन वैज्ञानिक प्रयोग आणून आपल्याला इकॉनॉमिक व्हायबिलिटी कशी आणता येईल, एक्सपोर्ट कसं करता येईल, इम्पोर्ट कमी कसं करता येईल. पुढं आता मला बघा हैदराबादमध्ये आयकिया कंपनीने फर्निचरचा मोठा मॉल टाकला आणि एवढी गर्दी आली विकत घेणाऱ्यांची की 3 दिवस गर्दी हटवायला लागले. मग हैदराबादमध्ये स्वीडनची असणारी कंपनी येऊन बांबूपासून ते प्लायवूड तयार करून लाकडापासून त्यांनी आपल्या देशात सगळं असताना आपल्या इथल्या फर्निचरला किंमत नाही. मग तिथल्या याला का किंमत आहे? कारण डिझाईन, त्याच्या मशिनरीज, त्याचं अपग्रेडेशन. आणि म्हणून मेकॅनिकल इंजिनिअरिंग असेल, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग असेल, मॅनेजमेंटच्या कोर्सेस असतील, जे नवीन ज्ञान आहे ज्याची आपल्याला गरज आहे, त्यातलं व्यवसायभिमुख तांत्रिक शिक्षण हे भयंकर महत्त्व आहे. स्किल डेव्हलपमेंट महत्त्वाचं आहे. मला आठवतं शेफ, आज एखादा चांगला हॉटेलमध्ये मोठा शेफ असतो, मी जरा वेगवेगळ्या प्रकारचा खाण्याचा शौकीन आहे, तर मी शेफला 5 स्टार विचारतो तो पगार किती आहे. मी एकदा मुंबईच्या ताज लँडसाईड हॉटेलमध्ये गेलो होतो, चायनीज व्हेजिटेरियन खाल्लं खूप, तिथे नेहमी जातो. तर त्याला बोलावलं, डेव्हिड नावाचा शेफ होता, हाँगकाँगमधून आला होता. तो म्हणाला साहब मेरा इंग्लिशमध्ये सांगितलं, तनखा बहुत कम आहे. म्हटलं कितना आहे? तो बोले 15 लाख रुपये महिना. काय तर त्याच भाज्या फ्राय करून त्याने एखादा सॉस टाकून आणलं होतं, तोच भात खाल्ला होता. प्रत्येक गोष्टी स्पेशलायझेशन आहे, प्रत्येक गोष्टी स्किल्ड आहे. आणि म्हणून ज्याच्याजवळ जे स्किल्ड असेल, जे हुन्नर असेल, ते दुसऱ्या माणसापर्यंत ट्रान्सफॉर्म करणं म्हणजे विद्यापीठाचं काम आहे. आणि म्हणून आपल्याला सर्वांगीण उन्नती आणि विकासाकरता नॉलेज ॲज ए पॉवर, विज्ञान टेक्नॉलॉजीचा उपयोग करून नो वन इज वेस्ट, वी कॅन यूज ऑल टाईप ऑफ मटेरियल, आणि त्याच्या आधारावर आर्थिक महाशक्ती व्हायचं आहे. आपली इंडस्ट्री, आपली शेती, आपलं इन्फ्रास्ट्रक्चर हे आपल्याला जगाच्या स्टँडर्डमध्ये पुढे न्यायचं आहे. सगळ्यांना रोजगार निर्माण करायचा आहे. पर कॅपिटा इन्कम, GDP वाढवायचा आहे, ॲग्रिकल्चर ग्रोथ रेट वाढवायचा आहे, सिंचन वाढवायचं आहे, पाण्याचं हे सगळ्या गोष्टीतूनच एक इको इफेक्ट मिळणार आहे. आणि अशा प्रकारचा इको इफेक्ट कोणता आहे तो निर्माण करण्याकरता तरुण माणसाला कोणाला काय दिशा द्यायची आहे, मला विश्वास आहे तुम्ही देऊ शकता. मी नागपूरला असतो आणि आपल्याला ब्रॉडगेज आहे, मुंबई कलकत्ता आणि दिल्ली मद्रास, आणि आमच्याकडे मेट्रो सुरू झाली. तर मेट्रोमध्ये आम्ही खाली रस्ता, वरती पूल, त्याच्यावरती मेट्रो, असं डबल डेकर मेट्रो मी मागे लागून केली. भारतात पहिल्यांदा आपल्याकडे ही झाली. आता मी डबल डेकर पूल बनवतो आहे पुण्यामध्ये. पुणे अहमदनगर रस्त्याला कालच मी सांगितलं की भारतातल्या सगळ्यात चांगल्या आर्किटेक्टकडे जा. या रस्त्यावर 1.25 लाख PCOs ट्रॅफिक आहे. तर मी सांगितलं की या रस्त्यावर एक रस्ता, त्याच्यावर एक पूल, पुलावर दुसरा पूल, डबल डेकर पूल बनवून हा ट्रॅफिकहून कसं आपल्याला करता येईल ते बघा. आपल्या देशात 7 लाख कोटी रुपयाचं पेट्रोल डिझेल 8 लाख कोटीचं येतं, त्याच्याऐवजी आपला शेतकरी डायव्हर्सिफिकेशन ऑफ ॲग्रिकल्चर टुवर्ड्स एनर्जी अँड पॉवर सेक्टर कसं करता येईल. आपल्या देशामध्ये सगळी खनिज संपत्ती आहे. आपल्याकडे सोनं आहे पण आपण सोनं इम्पोर्ट करतो. आपल्याकडे कॉपर आहे पण आपण कॉपर इम्पोर्ट करतो. आपल्याकडे इन्व्हायरमेंट आणि फॉरेस्ट, आपल्याला इथिक्स, इकॉनॉमी, इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंट तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पण एक्स्ट्रीम आहे की आपण काही करू, काही लोक अशा प्रकारची भूमिका या देशात एक माईन नाही उघडू देणार. मग आपला देश कसा समृद्ध बनेल? आज जगामध्ये आपण निर्यात करणारा देश कसा हो? जर आपलं रॉ मटेरियल स्वस्त राहणार नाही आणि आपण आपल्या इथलं रॉ मटेरियल काढणार नाही तर आपण कसं करू शकू? आज आपल्या देशामध्ये बजाज स्कूटर आणि TVS, मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे, आज त्यांचं 50% प्रोडक्शन एक्सपोर्ट होऊन झालं टू व्हीलरचं. 4.5 लाख कोटी रुपयाची इंडस्ट्री आहे. 1,45,000 कोटीचं एक्सपोर्ट आहे आणि सगळ्यात जास्त रोजगार देणारी आहे. आणि मी आता ठरवलं आहे की 5 वर्षात जगातले सगळे ब्रँड ॲटोमोबाईलमधले, मर्सिडीज, BMW, हुंडाई, सगळे भारतात राहतील. आणि इथेनॉल, मिथेनॉल, बायोडिझल, बायो CNG, इलेक्ट्रिक आणि हायड्रोजन फ्युएल सेलवर चालणारी वाहनं राहतील. आणि त्यातून आपण सगळ्या जगाला लागणारी उत्तम कार, उत्तम बस, उत्तम स्कूटर कुठे बनेल? भारतात. आणि आपण जगातलं नंबर 1चं मॅन्युफॅक्चरिंग हब बनवू. आता आम्ही स्क्रॅपिंग पॉलिसी पण आणतो. म्हणजे या सगळ्याच्या मागे काय आहे? आत्मनिर्भर भारताचं स्वप्न आहे. गरिबी, भूकमरी, बेरोजगारी, अशिक्षितपणा, अज्ञान
यातून दूर हटवून आपल्याला आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण व्हायचं आहे. बेरोजगारांना रोजगार द्यायचा आहे. गरिबातल्या गरीब माणसाचं पर कॅपिटा इन्कम वाढवायचं आहे. आणि म्हणून विवेकानंद होते तेव्हा एक टर्मिनॉलॉजी होती, एक भाषा होती. त्यावेळचे एक्सपेरिमेंट, त्यावेळचं रिसर्च, त्यावेळचं सायन्स, त्यावेळची टेक्नॉलॉजी सतत बदलत चाललेली आहे. एक वेळ कॉम्प्युटर आला तर आपण त्याला लोक विरोध करत होते, पण आज सॉफ्टवेअर इंजिनियर्स जगात भारताचे सगळ्या जगात पॉप्युलर आहेत. त्यांना सन्मान आहे, रिस्पेक्ट आहे. ते भारताकरता किती मोठा पैसे मराठवाड्यात, विदर्भातले, भारतातले अनेक मुलं अमेरिकेत, जर्मनी, जपानमध्ये जाऊन उत्तम काम करतात आहेत. आणि त्यामुळे अशी तरुण मुलं तयार करणारं योग्य शिक्षण कोण देणार? त्यांना आत्मनिर्भर भारतामध्ये ते स्वतः आत्मनिर्भर बनतील आणि समाजालाही बनवतील आणि देशालाही बनवतील त्यांच्या ज्ञानातून. याकरता असं ज्ञान त्यांना कोण देणार? हीच शेवटी विद्यापीठाची जबाबदारी आहे. पण यातलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की भौतिक प्रगती आणि विकास होईल, पण त्याचबरोबर आपलीकडे सायन्स, टेक्नॉलॉजी याचा फायदा घेऊन नक्की आपल्याला पुढे जायचं आहे. पण स्वामी विवेकानंदांची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मूल्याधिष्ठित जीवन पद्धती, व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन, व्हॅल्यू बेस्ड परिवार पद्धती ही आपली स्ट्रेंथ आहे. आपल्या इथे गरिबी आहे, भूकमरी आहे, पण आपला समाज सामाजिकदृष्ट्या प्रगल्भ आहे. ही आपली विशेषता आहे. मी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये गेलो होतो भाषण द्यायला. मला प्रधानमंत्र्यांनी प्रश्न विचारला की तुमच्या देशातली सगळ्यात मोठी समस्या कोणती आहे? मी सांगितलं गरिबीची आहे, भूकमरी आहे, बेरोजगारी आहे. मी त्यांना उलटा प्रश्न विचारला, फॉरेन मिनिस्टर ते होते, त्यांना तुमची काय समस्या आहे? ते म्हणाला काय सांगू, आमच्याकडे सध्या तरुण मुली लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहतात, लग्न करत नाहीत आणि त्यामुळे परिवार पद्धती पूर्ण डिस्ट्रॉय झालेली आहे. ही युरोपियन देशामधली आमची सगळ्यात मोठी समस्या आहे. मग त्यांनी मला प्रश्न विचारला, ही समस्या तुमच्या देशात नाही आहे? एवढी गरिबी आहे तरी नाही आहे? मी म्हटलं जवळपास नाही आहे. ते म्हटलं असं कसं शक्य आहे? तेव्हा मी त्यांना म्हटलं की आमची भारतीय संस्कृती आणि संस्कार हे इतके प्रगल्भ आहेत, शक्तिशाली आहे की गरिबातल्या गरीब तरुण मुलीवर जे संस्कार होतात ते संस्कार इतके मोठे आहेत की त्यातून होणारी जी मूल्याधिष्ठित जीवन पद्धती आहे, परिवार पद्धती आहे, ती आमची ताकद आहे. म्हणून भारतीय संस्कृती, इतिहास आणि विरासत ही आपली प्रेरणा आहे. ज्ञान, विज्ञान, तंत्रविज्ञान, इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल ही नॉलेज ॲज अ पॉवर ही आपली पॉवर आहे. आणि एकीकडे भारतीय समाजाला संस्कारित करणं, आदर्श करणं, विश्वाचं कल्याण व्हावं. ज्ञानेश्वर महाराजांनी काय म्हटलं? विश्वाचे कल्याण व्हावे. ही विचार देणारा आपला देश आहे. आणि विवेकानंदांनी हाच विचार त्यांनी सांगितलेल्या शिकागोच्या भाषणातलं एक सार मला नेहमी लक्षात मी ठेवतो माझ्या. त्यांनी केलेल्या भाषणातले 3 मुद्दे महत्त्वाचे होते. त्यातला एक मुद्दा असा होता की माझा धर्म श्रेष्ठ आहे हे सांगायला आलो नाही. मी तुम्हाला हे सांगायला आलो की तुम्ही ज्या ज्या धर्मावर विश्वास ठेवता तो धर्म श्रेष्ठ आहे. दुसरं त्यांनी सांगितलं की तुम्ही ज्या ज्या परमेश्वरावर विश्वास ठेवता, तुमचा कोणताही धर्म असो, तो परमेश्वर श्रेष्ठ आहे. आणि संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कार केशवम प्रतिगच्छति. ज्याच्यावर एका मराठी कवीने याचा अनुवाद केला आहे की पडे खाल तिजे नभातून पाणी जसे सागरा तेच मिळून जाई नमस्कार कोण्याही देवास केला परी शेवटी तो पोहोचतो केशवाला. की तुम्ही कोणा अल्लाह असो, कोणाचं येशूचं असो, कोणाचं रामाचं असो, शेवटी कोणालाही नमस्कार केला तरी तो एकाच भगवंताला पोचणार आहे. त्यामुळे कोणाचा धर्म छोटा, कोणाचा मोठा असं नाही. जात, पंथ, धर्म, भाषा याच्या आधारावरची विषमता समाजातून संपुष्टात आली पाहिजे. अज्ञान, अंधश्रद्धा, शिक्षणाचा अभाव या सगळ्या गोष्टी दूर झाल्या पाहिजे. आणि या समाजाला अंधारातून प्रकाशाकडे, खऱ्या अर्थाने पारतंत्र्यातून स्वातंत्र्याकडे, परावलंबाकडून स्वावलंबनाकडे, स्वदेशीच्या आधारावर पण आधुनिक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग करून सर्वांगीण उन्नती आणि विकास करून गरिबी, भूकमरी, बेरोजगारी दूर करून गाव, गरीब, मजदूर, शेतकऱ्याला स्वाभिमानाने जगता येईल अशी सामाजिक जीवन पद्धती निर्माण करून
आर्थिक क्षेत्रामध्ये आपलं एक्सपोर्ट वाढवून इम्पोर्ट कमी करून जगाला एक्सपोर्ट करणारा देश म्हणून आर्थिकदृष्ट्या नंबर 1 वर ग्लोबल इकॉनॉमी म्हणून आपल्याला पोचवायचं आहे. ही सर्वांगीण उन्नती आणि विकास करून जेव्हा आपण सर्व क्षेत्रात सर्वांगीण क्षेत्रात इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट करू, तेव्हाच खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर भारत पूर्ण होईल. तेव्हाच खऱ्या अर्थाने स्वामी विवेकानंदांचं स्वप्न पूर्ण होईल. आणि ते स्वप्न पूर्ण करण्याकरता एखाद्या थेंबाने असं ठरवलं की बा मी सागरामध्ये जाणारच नाही, तर सागर निर्माण होणार नाही. कोण काय करताय आणि कोणी काय करावं यापेक्षा मी काय करतो आणि मी काय केलं पाहिजे, मला वाटतं हे महत्त्वाचं आहे. आमच्यामध्ये कोणीही पूर्णांक नाही, आम्ही सगळे अपूर्णांक आहोत. उत्तम, अधिक उत्तम, सर्वोत्तम, अप टू इन्फिनिटी. प्रत्येकात काही ना काही चांगले गुण आहेत, काही वाईट पण गुण आहेत. चांगले गुण वाढवणं, वाईट गुण कमी करणं आणि ॲप्रोप्रिएट विजन त्यांना प्राप्त करून देणं आणि त्याच्या आधारावर उत्तम संस्कारित यूथ पॉवर, ज्याच्यामध्ये जी एनर्जेटिक आहे आणि जी खऱ्या अर्थाने आपल्याला आत्मनिर्भर भारतामध्ये त्या दिशेने काम करण्याची क्षमता ठेवणारी आहे, ती निर्माण करणारी शक्ती विद्यापीठामध्ये आहे. आणि म्हणून विवेकानंदांचं स्वप्न असेल, स्वामी रामतीर्थांचं स्वप्न असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न असेल, बाबासाहेब आंबेडकर ज्योतिबा फुलेंचं स्वप्न असेल, स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्वप्न असेल, किंवा आता आपण जे बोलतो, आता जे काय आत्मनिर्भर भारताची संकल्पना मांडली ती, हे सगळ्यामध्ये कुठे वेगळेपणा आहे? शेवटी हा देश पुढे गेला पाहिजे. चरैवती चरैवती, चालत राहू आणि याला पुढे नेत राहू. हे मला नेहमी आमच्याकडे, मी विद्यार्थी असताना आमचे फार मोठे एक चिंतक होते दत्तोपंत ठेंगडी, ते नाही आहेत, ते नेहमी म्हणायचे की एव्हरी पॉलिटिशियन थिंक्स अबाउट हिज नेक्स्ट इलेक्शन अँड एव्हरी सोशो इकॉनॉमिक रिफॉर्मर थिंक्स फ्रॉम सेंचुरी टू सेंचुरी. विद्यापीठालाही 100 वर्षाचा विचार करावा लागणार आहे. आणि विद्यापीठ जर आपल्या आजूबाजूच्या भागामधला सामाजिक आर्थिक विकासाचा जर तो एक जनरेटर बनणार नसेल, प्रेरणास्त्रोत बनणार नसेल, विद्यापीठ दिशा देणारं बनणार नसेल, तर त्याचा उपयोग काय? देर इज अ डिफरन्स बिटवीन लेटर अँड स्पिरिट. बिल्डिंगा उभ्या करणं, 6वं 7वं वेतन आयोग देणं, खूप प्रोफेसर डॉक्टर, पण त्यात तुमच्या रिसर्चचा उपयोग नांदेडच्या ग्रामीण भागात नसेल, शेतकऱ्याला नसेल, मुलांना नसेल, तिथून जर संस्कारित होणार नसेल, लोकांची दिशा बदलणार नसेल, तर मग केवळ सरकारच्या एक्सपेंडिचरचा उपयोग काय? मी नेहमी म्हणतो की आर्थिक ऑडिट करण्यापेक्षा परफॉर्मन्स ऑडिट केलं पाहिजे. आणि परफॉर्मन्स ऑडिट जे आहे ते आपणच आपलं आत्मपरीक्षण करून केलं पाहिजे की व्हॉट इज अवर युटिलिटी, व्हॉट इज अवर कॉन्ट्रीब्युशन, व्हॉट इज अवर सोशल अँड इकॉनॉमिकल कॉन्ट्रीब्युशन फॉर फ्युचर जनरेशन. याचा प्रत्येक प्राध्यापकाने विचार केला पाहिजे. डॉक्टरेट खूप मिळवलेले मिळतात, चांगली गोष्ट आहे, पण डॉक्टरेट मिळालेल्या किती लोकांच्या नंतर मग पलीकडे त्याचं ट्रान्सफॉर्मेशन होण्यामध्ये त्यांच्या विचाराचं, त्याचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे? त्यामुळे आपल्याला हळूहळू व्हॅल्यू ॲडिशन केलं पाहिजे, अपग्रेडेशन इन टेक्नॉलॉजी आणि थिंकिंग पण केलं पाहिजे. आणि त्याचबरोबर आपली इकॉनॉमी, आपलं शिक्षण, आपला समाज, आपल्या रूढी परंपरापासून मुक्त करून सर्वांगीण विकास, आणि सर्वांगीण विकासाचा मॉडेल मी तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. स्वामी रामतीर्थांनी आपल्या जीवनात ज्याकरता जे जे मूल्य जोपासले, जे विचार मांडले, शेवटी त्याच्या मागे तेच आहे. विवेकानंदांच्या मागे तेच आहे, शिवाजी महाराजांच्या मागे तेच आहे. सगळं जर काढलं तर कॉमन फॅक्टर फार काही कुठे वेगळा नाही आहे. माध्यमं वेगळी असू शकतात, मांडणी वेगळी असू शकते, पण स्पिरिट एकच आहे. आणि म्हणून एकच स्पिरिट जे आहे ते निर्माण करून या देशाला पुढे न्यायचं आहे. जगातली ग्लोबल इकॉनॉमिक पॉवर, जीवन मूल्य जगाला देऊन मार्गदर्शन करणारा भारतीय संस्कृतीचा हा जो वारसा घेऊन जाणारा हा देश, त्याची विशेषता आणि त्याच्या आधार कृषी, ग्रामीण सगळ्या क्षेत्रात जात पात पंथ धर्म भाषा सगळं दूर करून एक सुखी समृद्ध संपन्न शक्तिशाली भारत, हेच विवेकानंदांचं स्वप्न होतं आणि त्यांची भविष्यवाणी होती की 21सावं शतक हे भारताचं होईल. आणि म्हणून मला वाटतं की मला विश्वास आहे की मी त्यातला एक छोटासा माणूस हो. माझी क्षमता आणि ही पात्रता किती आहे मला कमी आहे, पण मी नेहमी विचार करतो की पहिलं आपलं घर परिवार सांभाळला पाहिजे. आणि मग मी नेहमी म्हणतो की पॉलिटिक्स इज द इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशो इकॉनॉमिक रिफॉर्म.
सेवेच्या, शिक्षणाच्या, स्वास्थ्य, विकास याच्या क्षेत्रात, ऑर्गॅनिक फार्मिंग, हँडलूम, हँडीक्राफ्ट्स, निरनिराळ्या क्षेत्रात मी आनंदाने काम करत असतो. खरं म्हणजे 15-20% राजकारणात असेल, 10% असेल, 90% समाजकारण करतो. आणि मी सगळ्या राजकारणाला सांगतो की तुम्हाला राजकारणात यशस्वी व्हायचं असेल तर 100% समाजकारण करा. शिक्षणाच्या क्षेत्रात, स्वास्थ्य त्याच्या क्षेत्रात सेवा करा लोकांची, इकॉनॉमी बदलवा, रोजगार द्या, उद्योग आणा, टेक्नॉलॉजी पोचवा आणि याच्यातून तुम्ही लोकांचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विकास करा. लोक तुमच्याबरोबर येतील. तुमची वागणूक, तुमचा व्यवहार ट्रान्सपरंट असला पाहिजे. आणि म्हणून राजकारण म्हणजे राष्ट्रकारण आहे, समाजकारण आहे, विकासकारण आहे. आणि म्हणून मूल्याधिष्ठित जीवन पद्धती निर्माण करणं ही प्रोसेस खूप वर्षोनवर्ष चालणार आहे. हे राष्ट्रीय पुनर्निर्माणाचं काम सेंचुरी टू सेंचुरी चालणार आहे. आवश्यकता एवढीच आहे की त्यात तुमचं, माझं, विद्यापीठाचं, कॉलेजचं, शाळेचं, प्रत्येक छोट्या मोठ्या माणसाचं काय योगदान आहे. त्यातलं पहिलं मी स्वतः बदलीन आणि स्वतः बदलल्यानंतर दुसऱ्यालाही बदलवण्याचा प्रयत्न करीन, त्यालाही चांगला मार्ग दाखवीन. एकमेकास सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. याच पद्धतीने आपण पुढे जात राहू आणि नक्कीच या 21व्या शतकात भारताचा उदय जगातली नंबर 1ची सुपर इकॉनॉमिक पॉवर म्हणून होईल असा मला विश्वास आहे. आणि विवेकानंदांचं स्वप्न पूर्ण होईल. स्वामी विवेकानंदांच्या चरणी त्यांनी आम्हाला हे करण्याकरता आशीर्वाद द्यावे आणि त्यांच्या स्मृतींनाही अभिवादन करून आपण विद्यापीठातून नक्कीच आजच्या या युवा दिनाच्या निमित्ताने समाजातल्या सर्व चांगल्या गोष्टीपासून प्रेरणा घेऊन आपण आत्मनिर्भर भारताचा संकल्प करूया. माझ्यासहित आपण सगळ्यांनी करूया आणि त्या दिशेने आपण पुढे जाऊया अशीच माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे. आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद, नमस्कार. आणि पुन्हा एकदा स्वामी विवेकानंदांची प्रेरणा आपल्या सगळ्यांपर्यंत येईल आणि आपण सगळेजणं जसं थेंबाथेंबाने सागर बनतो तेव्हा आपल्या प्रत्येकाच्या प्रयत्नातून नक्कीच आपण यशस्वी होऊ असा विश्वास व्यक्त करून मी माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. सामाजिक जबाबदारी आणि सामाजिक संवेदनशीलता, संस्थेशी स्वावलंबन याचा वापर करतानाच त्यामध्ये सायन्स, टेक्नॉलॉजी, संशोधन, विज्ञान याचा देखील अवलंब करून ग्रामीण भारत समर्थ केला पाहिजे, सक्षम केला पाहिजे. त्याच्यातूनच स्वयंनिर्भर वा सचिव डॉक्टर सर्जेराव शिंदे सरांना की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. आदरणीय कुलसचिव डॉक्टर सर्जेराव शिंदे सर. धन्यवाद सर. आत्मनिर्भर भारत स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले आपल्या भारत सरकारचे रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री महाराष्ट्र भूषण नितीनजी गडकरी साहेब, आपण अत्यंत मौलिक मार्गदर्शन विद्यापीठाच्या सर्व अधिकारी, विद्यार्थी, या परिक्षेत्रातील स्टेक होल्डर यांना केलात. भौतिक विकासाबरोबर मूल्य शिक्षणावर भर आणि गांधीजीच्या विचारातून स्वदेशीकडून स्वावलंबनाकडे तंत्रज्ञानाच्या उपयोगाच्या आधारे अशा पद्धतीचा मौलिक सल्ला दिलात. आपला वेळातील वेळ देऊन आमच्या विद्यार्थ्यांना आणि आम्हाला मार्गदर्शन केलात. सर, तुम्हाला एक या आभाराच्या कार्यक्रमामध्ये सांगतो, सन्माननीय कुलगुरू महोदयांनी आपलं जे स्वप्न आहे, घरातलं पाणी घरात, शेतातलं पाणी शेतात, विद्यापीठाच्या परिसरातलं पाणी विद्यापीठाच्या परिसरात, याच संकल्पनेतून जवळपास 40 कोटी लिटर पाण्याची साठवण क्षमता सिमेंट बंधारे आणि साठवण तलावाच्या माध्यमातून येत्या 1.5 वर्षामध्ये अत्यंत घोषणावर काम केलं. आणि कोरोना लॅब निर्मितीचं काम फक्त 22 दिवसामध्ये आमचे अधिकारी, कर्मचारी कुलगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली केलं. आज 44,000 सॅम्पल आमच्या लॅबमध्ये टेस्ट झाले आणि हे सर्व काम लॅबचं काम असेल, व्यवस्थापनाचं काम असेल, सर आमच्या विभागामार्फत केल्यामुळं फक्त आणि फक्त 40% 40% रकमेतून हे काम हे विद्यापीठाचे सर्व अधिकारी, कर्मचारी
सुखरू मुद्द्यांचे मार्गदर्शन करू शकले. सर, आपण अत्यंत आपला मौलिक वेळ देऊन आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल विद्यापीठाच्या वतीनं आपले खूप आभार. आपल्या विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू यांनी या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थान घोषून हा एक अत्यंत शर्करा योग घडून महाराष्ट्र भूषण म्हणून ज्यांना ओळखलं जातं, वेगळी प्रथा महाराष्ट्रामध्ये रस्ते निर्मितीची असेल, ज्यांनी देशाला दिली ते असे आपले भूषण यांना बोलून त्यांचं भौतिक मार्गदर्शन उपलब्ध करून दिलं त्याबद्दल आपले आभार. या कार्यक्रमाचे समन्वय तर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आपल्या विद्यापीठाचे प्रतिनिधी डॉक्टर जोगेंद्र सिंह भिशन हेही ऑनलाईन पद्धतीने या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले त्याबद्दल विद्यापीठाच्या वतीने आभार.